बनारस येथील आचार्य यांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्राची आरतीसह मां गंगेच्या महाआरतीचे आयोजन 22 जानेवारीला दसरा मैदानावर करण्यात आले आहे। 11,000 नागरिकांच्या उपस्थितीत हा धार्मिक उत्सव संपन्न होणार असून मां गंगेच्या आरतीचे महत्त्व आणि माहिती व्हावी या उद्देशाने वाहनामध्ये LED स्क्रीन लावून संपूर्ण शहरामध्ये भ्रमण करण्यात येणार आहे। या वाहनाचे तुषार भारतीय यांच्या हस्ते पूजा अर्चना करून गुरुवारी 18 जानेवारीला शहरामध्ये वाहनाला रवाना करण्यात आले। 22 जानेवारीला अयोध्या श्री राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा उद्घाटन सोहळा नेत्रदीपक आणि अलौकिक ऐतिहासिक ठरणार आहे। तिकडे श्री राम मंदिर उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून तर त्याच कार्यक्रमानिमित्त इकडे अमरावती शहरातील दसरा मैदानावर 22 जानेवारीला सायंकाळी 6:30 बनारस येथील आचार्य यांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्राची आरतीसह मां गंगेची महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे। 11,000 नागरिकांच्या उपस्थितीत हा धार्मिक उत्सव संपन्न होणार असून दसरा मैदानावर ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात येणार आहे। या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन तुषार भारती आणि मित्रमंडळ वतीने करण्यात आले आहे। काशी येथील सुप्रसिद्ध असलेली मां गंगेची आरतीचे महत्त्व माहिती व्हावी आणि नागरिकांनी या आरतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी याकरिता वाहनामध्ये LED स्क्रीन लावून संपूर्ण शहरामध्ये भ्रमण करणार आहे। जय श्रीराम, जय गंगा मैया। दिनांक 22 तारखेला अयोध्येला राम जन्मस्थानी रामाच्या मूर्तीची पुनर्प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि त्या निमित्ताने पूर्ण जगभर एक विजयोत्सव, आनंदोत्सव आणि दिवाळी साजरी करण्यात येत आहे। आणि म्हणून त्या निमित्ताने अमरावती शहरातल्या दसरा मैदानावर आम्ही काशीची जगप्रसिद्ध गंगा आरतीचं आयोजन केलं आहे। या गंगा आरतीला काशीचे आचार्य रणधीर पांडेजी आणि त्यांची पूर्ण टीम या गंगा आरतीसाठी येणार आहे आणि हा भव्य दिव्य अभूतपूर्व नेत्रदीपक आणि डोळ्यांचे पारणं फेडणारा हा अनुभव असणार आहे। मी अमरावतीकर जनतेला विनंती करतो की आपण संध्याकाळी 6:30 वाजता दसरा मैदानावर यावं। पहिले रामनामाचा जप होईल, त्यानंतर सामूहिक रामाची आरती होईल। 11,000 पणत्या आपण त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना देणार आहे आणि रामाची आरती ही सामूहिक होईल आणि त्यानंतर मग गंगेची आरती होईल। गंगेची आरती झाल्यावर त्या ठिकाणी राम खिचडी आणि शिराच्या प्रसादाचं वाटप होईल। वेगवेगळ्या ठिकाणाहून भजनी मंडळ राम, सीता, लक्ष्मणाची झाकी करून, शंकरजीची झाकी करून लोक येणार आहेत। दिंड्या पताका खांद्यावर घेऊन येणार आहेत। माझी अमरावतीकर जनतेला विनंती आहे की आपण काशीला जाऊ, गंगा आरती बघू, त्यावेळेला बघू, पण साक्षात महादेवांनी, रामाच्या गुरुनी गंगा आरती या ठिकाणी करण्यासंदर्भातली आम्हाला उपरती दिली आणि त्यातून आम्ही ही आरती करतोय। आपण सगळ्यांनी यावं आणि ह्या गंगा आरतीचा लाभ घ्यावा, गंगा आरतीचं दर्शन घ्यावं आणि पुण्यपत्री पाडावं। जय श्रीराम। आज व्हॅन पाठवल्या जात आहे संपूर्ण शहरामध्ये, याचं काय विशेष आहे? या गंगा आरतीच्या प्रचारासाठी सर्वसामान्य लोकांना हे कळावं, याचं कारण असं आहे की अनेक लोक या गंगा आरती संदर्भात माहिती नाही, त्यांना माहिती व्हावी कशी गंगा आरती होते याची छोटीशी झलक आपण या ठिकाणी दाखवतोय। प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जाऊन हे दाखवण्यात येणार आहे, त्याचा प्रचार प्रसार करणार आहे। याच्यामागची एकच भूमिका आहे की सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला महत्त्व दिलं आहे आणि म्हणून गंगेची आरती बघण्यासाठी आता काशीला जाण्याची आवश्यकता राहणार नाही। गोरगरीब, मध्यमवर्गीय काही कारणास्तव आजारपणाने गंगेची आरती बनारसला जाऊन, काशीला जाऊन त्यांना बघणं, वाराणसीला जाऊन बघणं शक्य होणार नाही आणि म्हणून त्यांच्यासाठीचं हे आयोजन आणि त्या प्रसिद्धीसाठी आम्ही या ठिकाणी हे चित्रफित या शहरामध्ये फिरवतोय। आज त्याचं उद्घाटन आहे। या वाहनाचे तुषार भारतीय यांच्या हस्ते पूजा अर्चना करून गुरुवारी 18 जानेवारीला शहरामध्ये वाहनाला रवाना करण्यात आले आहे। आयोध्या
रामाच्या मांडणीला तयार राम लक्ष्मण सीता जानकी जानकी